अध्यक्षाला पण पकडले आता मामाने. पहिला आम्ही दोघं आले. सायमा सकाळ मित्रांनो, दिवस तिसरा. आम्ही पण बाहेर आले, काल जेवलो पण नाही. आता बघू पुढे काय नाश्ता विष्टा भेटेल तर बाहेर करू, नाही आपल्या पालखीचा हे करू. बाहेर ॲक्सिडेंट झालेला आहे, पुढे ॲक्सिडेंट झालं की निघाले आहे. लेट झालं सर्वांना उठायला. त्यात पालखी बाहेर आली आहे, मला वाटतं. भेटू चायच्या आवडलं. तर केला प्रवास चालू. तर थंड असा वातावरण झालंय. सर्व पालखी पण पुढे आहेत, अर्धे जण पाठी आहेत. आज आजचा आपला तिसरा दिवस. आज आपण पोचू खोपोलीला आणि उद्या आपण घाट चढणार. उद्या आपली ग्रुपची टी शर्ट पण घालणार आहे सर्व पोरं. तर आता चाय नाश्त्याचा हॉल्ट आहे टाके देवी मंदिरला. तर काय असेल नाश्ता बघू, दाखवतो चला. मित्रांनो पालखी पुढं थांबले आहे आणि पाऊस पण चालू झालाय. तर आता पुढं टाके देवी मंदिर कचरा निघेल. आपल्या अध्यक्ष सर्व पोरांना पाटणा पुढं बोलून घेऊन एकत्र नेतील. चालू केलं. हो तुझा कुठे आहे? हरवला तू? नाही हरवला, भिजा नाहीच घालत मी, भिजाच आलो. आपण दरवर्षी काय जादू. चला भेटू मंदिरात. जय साई. ये जा रे. आता बंधू पांडुरंगाला आता बंधू पांडुरंगाला श्यामाला बंधन श्री गुरुदत्ताला निवृत्ती ज्ञानेश्वराला स्तोत्रान भक्त मंडळी Oh,
प्लास्टिक वर्कर साईनाथ महाराज की साई बाबा की साई बाबा मित्रांनो पोचले आता नाश्त्याच्या हॉलला. या हॉलला जागा घेतले, हिंडा लावलाय. आपला आकाश पण आलाय. आकाश क्या खाएगा नाश्ता आज? क्या मिसल पाव मिसल पाव खाएगा? कितना पाव खाएगा? ज्यादा नहीं 15 15 बस हो गया. और की तो बोला बेकरी में फोन कर देगी. पवन के साथ ही दोनों हम लोग दोनों खाएंगे 15 30 बेकरी में फोन कर देगी. पाहिजे पण तर खोलल्या नाश्त्याची. अध्यक्ष पण आले. हो अध्यक्ष नाश्ता काय आज? पावभाजी. पावभाजी बटर आहे की नाही मग पावाला? बटर आहे. नाश्त्याची तयारी करतात. चीज पण आहे वरती. चीज पण आहे. चीज काय चीज पावभाजी. हा बघा रगडा. चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय रगडा चॉकलेट त्याला भेटू नाश्ता करताना. जय साईनाथ. नाश्त्याला मिसल पाव आणि हा बघा आपला पाव. ब्लॉग एडिट करतोय. आपला झालाय ब्लॉग. तर थंबनेल एडिट होऊन मी पण अपलोड करतोय. किती झाला? काहीतरी सिरियस मॅटर आहे. नक्की बघा भावाचा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा. तर आता आम्ही करतो नाश्ता. भेटू पुढे. जय साईनाथ. मित्रांनो आता वाजे आले 11 आणि आता पालखी निघाले नाश्त्याच्या हॉल्टवरून. तर डायरेक्ट थांबू दुपारच्या हॉल्टला. तिकडनं रात्रीचं हॉल्ट जवळ आहे. आता दुपारच्या हॉल्टवर जाऊन भेटू. मित्रांनो आता आपण वाईट बघा खेकडा पकडणार आहे. आम्हाला शौक आहे खेकडा पकडायचा. गावा खेकडा पकडायला आलाय खाली बघता. अंदर को पूरा साथ में ले गया. ये मरा क्या जिंदा है? नहीं जिंदा है. वो लोग का मचमच होएगा. ये हो गया चालू हो गया. मित्रांनो पोचले आता हॉल्टला. पेट्रोल पंपला हॉल्ट घेतलाय. आपली सगळे गाड्या उभ्या आहेत. पालखी पण आहे तिथं. सर्व पोरं झोपले पण. आणि आम्ही आत्ता आले. आता जेवण बनतोय. जेवायला आहे. सेवेकरी रेम्बो प्लेट वाटतंय. काय आज जेवायला काय आहे? दही कढी आणि भेंडी मसाला. आज पोरांची मजा आहे जेवायला. सेवेकरीला जेवण भेटणार की नाही? भेटणार. आणि अंकुर सेवेकरी मध्ये या वर्षी. काय अंकुर कसं वाटतंय? काय चांगलं वाटतं? एक नंबर देतो भाऊ. पाण्याला कधी नाही बोलत नाही बोलायलाच नाही पाहिजे पाण्याला. हा काय रे मस्त मस्त. छोटा सेवा करी आहे. तू बघतोय इथं की तिथं बरोबर की मला? छोटा सेवा करी. आता जेवायला भेंडीची भाजी, दही कढी,
भात आणि पाव आणि आपलं कसं आहे जेवण एक नंबर 6 वाजता फुल ब्रँड पालखी मला भेटू थोडा मित्रांनो आता पालखी दुपार स्पॉटवरून तर आपल्या टीलने झेंडा पकडलाय रथ पण तिथे गेलाय आणि इथं आलाय राजगुराव किती दिवसांनी दिसलाय कुठं होता एवढे दिवस मागे या पाठची कंपनी हरवलेलो आम्ही मधोमध आणि सोडी आता जाईल गौरव काय करतो आता त्याची ट्रेन आहे काय कारणास्तव जातोय पण आपल्या सोबत येणार आहे पर रिटर्न याल दुपारी 2-3 वाजता येऊ हा डायरेक्ट घाटावर पाऊस पण चालू झालाय चाललो चला भेटू पालखी झाल्या पुढं नाचत आणि त्या क्लायमेट फुल भारी झालं एकदम धबधबे पण आले जाऊ पण आलाय फुल सगळं खाली आले सायवारीची असली मजा पेट्रोल पंपच्या इथे थांबवलेली गाड्यांमध्ये डिझेलला भरायला सेवेकरी उदास झाले सेवेकरीची सेवा महेश दादा सेवा दादा हिरो गुलाबनगरचा हिरो पालखी निघाले सर्व पोरं पण येत आहेत चला भेटू पुढच्या
DJ Shogun. ஏண்டான்னு கேட்க வேண்டான்னு சொன்ன अरे मग काय गाड्या हो यो बसला हाय ना गणित येढा मांडून या लई आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं राजाने आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत त्या मित्राचं आम्हाला डॉमिनोज पाणी पकडले आहे आणि हे दोघांना पण आता आले अध्यक्षाला पण पकडले आता मामाने पहिला आम्ही दोघं आले आणि हे तिघ आता हे दोघं बोलवलं आम्ही आलो अध्यक्षाला पण पकडली आहे पालखीमध्ये पिझ्झा खायलाय तो आता सर्वांना बिल फाडणार आहे आता यांचं बघा काय कसं वाटतं 800 वरून हा हे बाई 800 आता 800 ला किती देतील बघ हॅलो हा बोला आलो बुद्धी तुला कसं वाटतंय उठना बुद्धी सुटली डॉमिनोज मध्ये आलो आम गरम झाले पैसे पायात काय गेली काच गेलेली अबे नाटक करतोय 500 रुपये दिले त्यांनी जास्त पैसे दिले नाटक करतोय डोक्याला हात काय गेलेली पायात काच हे गेली बघ प्रूफ माझ्याकडे प्रूफ आहे निघाली ऑटोमॅटिक आणि धावायला लागलो ओव्हर ऍक्टिंग करतोय ब्लॉग मध्ये येतोय काय नाही आता भरलेत अरे बसलाय का पिझ्झा नाही? पैशाला खाऊन जाऊ पैसे तर भरून झाले पिझ्झा पण आला आता काय आहे, खायचं आहे तुला मामा पण व्हिडिओ काढतायत अध्यक्ष वन साइड स्पॉन्सर आम्हाला रिटर्न दिला आमचे पैसे रिटर्न देणार पैसे हा पिझ्झा आलाय स्कॅम झाला आमच्यासोबत स्कॅम मंडलवाल्यांनी स्कॅम केलाय आणि त्यात मामा मेन त्यात अध्यक्ष पण लटकलाय किती गेले मला टेन्शन आहे मग आम्हाला रिटर्न भेटतील ना आमचे हा आमचे रिटर्न भेटतील तुझे किती माझे 1100 1100 500 400 हा भाऊचे बाकी आहे जे भरलेत ह्यांनी पण भरले अध्यक्षाने 800 माझे 1100 आणि हे तर काय नाही बस खायला आलाय
हा सेवेकरी म्हणजे लुटा. पुढच्या वेळी तू जा, आम्हाला नको सांगू. हा मी तर तुझ्याकडनंच घेऊन राहणार. या माणसाकडून घेऊन राहील. कसं वाटतंय भीम? मी घरी चाललेलो. 200 कसं वाटतंय? घरी देतो. घरी येतो पण वाटतंय कसं ते तर सांग आता. अरे केशा कुठे हल्ला ते भोईवाडा घेत इकडे. भोईवाडा ग्रुप वर्ल्ड क्लास. अभी कॉफी पण आले. डॉमिनोज मधून लय मोठा स्कॅम लागलाय. 3600चा स्कॅम. कसं वाटतंय स्कॅम मध्ये फसून? पैसे गेले, बिचारीचे पैसे पण नाही. त्याला बोललो खाली 200 रुपये कॉन्ट्रो दे. त्याचं तोंड बघा. टेन्शन. पैसेच नाही पाठव. भावाला टेन्शन आलंय. बोलतो करू काय? हे तर बाबा बिचारे पहिली वर्ष आलेले सायलीला देणार पण देणार 200. पहिला वर्ष आलेले तर स्कॅम मध्ये फसले. कसं वाटतंय? एवढी वर्ष कसं वाटतंय वेदांत? आता कसं आहे 200 गेल्याबद्दल तुमची काय भावना आहे? आम्ही फक्त बघायला आलो की डॉमिनोज मध्ये कोण आहे का, पण आता काय फटका बसला. बघाबघीच्या नादात आम्हीच फसलो. एवढ्या वर्षात आम्हाला कधी नाही पकडलं. आज तो पवन आणि आम्हाला पकडलं. स्टिक तुटलेली आहे. पण कसं आहे 200 गेले तरी मला चालेल, पण मला वाईट कसं वाटतं याचा चेहरा झाला. खाऊन पण पैसे नाही दिले त्यांनी, तरी तर तोंड बघा. आमचे पैसे गेले, माझे तर 1100 गेले तरी मला एवढं काय वाटत नाही. बरं ह्याला बघा. असा श्राप दिलाय त्यांनी. पवन मुळे माझे तर 500 गेले तरी आम्हाला काय नाही. आम्ही हसतोय. त्याचा तोंड बघ. त्याला खाली 200 कॉन्ट्रो दे. टेन्शन मध्ये सदमा लागलाय भावाला, सदमा. जाऊ दे, हे भेटतील चल. जाऊ दे, तू घरी गेल्यावर 200 दे. भेटू स्पॉट वर. या प्रकारे स्कॅन नंतर आम्ही पोचले हॉल्टवर. करत लागले आणि हा आपला रात्रीचा हॉल्ट आहे, महाराजा मंगल कार्यालय. भीम नको उदास राहू यार. कसं तरी वाटतंय बघून. भाव अजून उदासच आहे. एवढं 200 दिलं. माहिती पडलं तू फाशी बिशी घेतली आमच्यावर यायचं. वाटलं नको होते 200 पण. तर असं तोंड नको करू. पालखीत चालतं. आता आज जाऊ आणि बघू काय वातावरण आहे. आमची खबर आहे की नाही. माहिती पडेल. तर मित्रांनो पोचल्या स्पॉटवर. पालखी पण इथं ठेवले. आणि आपला रोशन भाऊ चाललाय घरी. काय चुकी झाली असेल तर माफ करा. आता उद्या दुपारी रिटर्न येणारा भाऊ काय कारण जातोय रिटर्न. आता रिटर्न येईल. रडू नको. जय साईनाथ. जय साईनाथ. इसको क्या बोला? चला भेटू पुढे. जय साईनाथ. तर मामा जेवण वाटतं काय जेवायला? ही दिसतंय ना वाटाण्याची भाजी आहे, माझी फेवरेट भाजी. हा वाटाण्याची भाजी, डाळ भात, काम मंडळात ना तुम्ही केलं. पुरी आणि नळी. आणि लाडू पण आहेत स्वीट मध्ये. हा आणि स्वीट मध्ये लाडू आहे. आणि आपला चला भेटू जेवायला. अरे यार मामा काय मंडळाचं नाव खराब केलं.
तर मित्रांनो आज जेवायला डाळ भात पुरी नळी आणि वाटाणा बटाट्याची भाजी आणि फेवरेट आणि स्पेशल लाडू.